नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा मध्यवर्ती बँक अर्थातच DCC बँक भरती 2025 मित्रांनो आपण परीक्षाभिमुख अशी संपूर्ण काही परीक्षेमध्ये येतील अशा स्वरूपाचे मित्रांनो अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण लिपिक, शिपाई, ड्रायव्हर या पदांकरता परीक्षाभिमुख अशी संपूर्ण काही PYQ बेस अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये जेवढे काही तुम्ही प्रश्न या ठिकाणी पाहणार ते सर्व मित्रांनो PYQ बेस क्वेश्चन्स आहेत, म्हणजे मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले मित्रांनो हे सर्व काही प्रश्न आहेत. या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला तुमच्या येणाऱ्या DCC बँकेमध्ये विचारला जाणारा मित्रांनो प्रश्न असणारे असतील, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. जर मित्रांनो तुम्ही लातूर, परभणी किंवा पुणे या DCC बँकांकरता मित्रांनो तुम्ही अर्ज केला असाल तर तुम्ही तर हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पहा. तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की काय म्हणतो पहा. संगणक व्हायरसचे प्रकार कोणते? तर जे की खालीलपैकी किती कोणते प्रकार या प्रकारचा क्वेश्चन्स होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड वरील सर्व, ज्यामध्ये बूट सेक्टर, डायरेक्ट ऍक्शन्स आणि निवासी व्हायरस हे सर्व काही संगणक व्हायरसचेच प्रकार आहेत. म्हणून पर्याय नंबर याचं काय उत्तर होणार असेल, जे की डी हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न दुसरा असा आहे. बेसेल 3 भांडवल नियम बँकिंग पर्यावरण समितीने जे की केव्हा जाहीर केले, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ए, जे की डिसेंबर 2010 साली जे आहे थोडक्यामध्ये भांडवल नियम बँकिंग पर्यावरण समितीने जो की जाहीर केलेला होता. काय? बेसल 3 हा जो आहे थोडक्यामध्ये. पर्याय नंबर याचं ए जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. जे आपल्याला जनरल नॉलेज विथ बँकिंग नॉलेज किंवा बँकिंग रेफरन्स असं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं आहे ना, तर त्यामध्ये तुम्हाला अशा लेवलचे क्वेश्चन थोडक्यामध्ये जे की विचारली जातात. त्यानंतरचा प्रश्न तिसरा असा आहे. रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार बँकांनी एकूण पतपुरवठ्यापैकी किती टक्के पतपुरवठा अग्रक्रम क्षेत्राला जो की केला पाहिजे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी ए 40% जो की करायला पाहिजे, म्हणजे की केला पाहिजे. पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील चौथा असा आहे. NPA साठी कोणत्या बँकांना अर्थसहाय्य नाकारण्यात आले? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की यापैकी पर्याय नंबर ब राष्ट्रीयकृत बँका. तर राष्ट्रीयकृत बँकांना जे आहे थोडक्यात अर्थसहाय्य नाकारण्यात आलेलं आहे, जे की NPA साठी. पर्याय नंबर याचं ब हे या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील पाचवा प्रश्न. हुंडीची मुदत सामान्यतः 3 ते 6 किंवा किती महिने असते? तर जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की 9 महिने एवढी जे त्या ठिकाणी मुदत जे असते. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा 6वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय व्यवहार तोलाचे प्रकार ओळखा. तर बॅलन्स ऑफ पेमेंट्स, ज्याला इंटरनॅशनल बॅलन्स ऑफ पेमेंट असं देखील आपण म्हणतो. तर या ठिकाणी सांगायचं झालं तुम्हाला तर काही प्रकार आहेत ज्यामध्ये अनुकूल व्यवहार तोल, प्रतिकूल व्यवहार तोल, त्यानंतर भांडवली खाते व्यवहार तोल आणि संतुलित व्यवहार तोल असं जे आहे थोडक्यामध्ये याचे प्रकार आहेत. तर यापैकी जे याचं जे उत्तर होणार असेल, जे की पर्याय नंबर या ठिकाणी जे की ड वरील सर्व या ठिकाणी येणारे असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की 7वा प्रश्न असा आहे. परकीय चलन प्रपत्राचे स्वदेशी चलन देयतात रूपांतर करणे म्हणजे काय? तर याचे जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर ड, ज्याला आपण स्फटिकीकरण असं जे आहे म्हणतो, ज्याला थोडक्यात आपण धनी भवन असं देखील जे आहे त्याला आपण संबोधतो. म्हणून पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न 8वा असा आहे. अधिमान भागाचा कालावधी किती वर्षापेक्षा जास्त नसतो? तर या ठिकाणी नसतो म्हटलेला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की 20 वर्षापेक्षा जे की जास्त नसतो. जर मित्रांनो तुम्ही लातूर, पुणे किंवा परभणी DCC बँकेची तयारी करत असाल आणि त्यासाठी तुम्हाला परफेक्ट असं परीक्षेमध्ये उपयोगी पडेल असं सर्व काही ए टू झेड स्टडी मटेरियल किंवा व्हिडिओ कोर्स हवा असेल, तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ऑफिशियली तुमच्यासाठी DCC बँक करता मित्रांनो एक कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व काही ए टू झेड तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून, ज्यामध्ये व्हिडिओ कोर्स अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, त्यासोबत ई बुक अवेलेबल आहे मित्रांनो, आणि जे तुमच्या एक्झामच्या प्रोस्पेक्टिव्हनं जे तुम्हाला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं असं सर्व संभव स्वरूपाचं आपण त्या ठिकाणी मित्रांनो उपलब्ध करून दिलेला आहे. आणि तुम्ही जो मित्रांनो कोर्स जॉईन केला नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक मिळणारी असेल. त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली आपल्या ॲप्लिकेशनवर जाऊन त्या ठिकाणी जो DCC बँकचा आपला स्पेशली क्रॅश कोर्स आहे त्यावर जाऊन मित्रांनो, जो की अगदी डिस्काउंट प्राइस आणि कमी प्राइस मित्रांनो आपण त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे, त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तो कोर्स जो आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला या प्रश्नांची सर्व आपण PDF देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे प्रत्येक प्रश्न, प्रत्येक PDF त्या ठिकाणची तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परभणी, लातूर,
नागपूर, पुणे या सर्व DCC बँकांकरता मिळून अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. त्यामुळे तुम्हाला या एक्झाममध्ये क्रॅक करून तुम्हाला या पदावर रुजू व्हायचं असेल, चांगले गुण मिळवायचे असतील परीक्षेमध्ये, तर लगेचच्या लगेच आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून आपला कोर्स एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला मित्रांनो लागा. तुम्ही तो कोर्स घेतला तर तुम्हाला कोणत्या बुक्सची गरज पडणार नाही, कारण का आपण त्या ठिकाणी ई बुक इंटिग्रेट करून दिलेला आहे. त्यासोबतच तुम्हाला महागड्या कोचिंगची देखील गरज पडणारी नसेल, कारण का त्यामध्ये आपण तुम्हाला व्हिडिओ कोर्स देखील त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे. त्यामुळे वेळ वाया घालवता लगेचच्या लगेच आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही चांगल्या उत्तम तयारीला लागा. त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा असा आहे पुढील, एका अधिकोशाने दुसऱ्या अधिकोशाला किंवा शासनाने दुसऱ्या पक्षांना मंजुरी केलेली पतमर्यादा म्हणजे काय, त्याला काय म्हटलं जातं? त्याला जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ए, ज्याला पतरेषा असं जे आहे म्हटलं जातं. त्याला इंग्लिशमध्येच आपण लाईन ऑफ क्रेडिट असं देखील म्हटलं जातं. पर्याय नंबर याचं ए हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा आहे, अंशनेचा जे काय ऑडिट आहे, ज्याला मराठीमध्ये अंकेक्षणाचा असं म्हणतात, तर ऑडिट जे की अर्क कशाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की प्रमाणन याला जे आहे थोडक्यामध्ये ऑडिट अर्क अशाला जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय नंबर ए याचं जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा, वीर धरण प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की सी, म्हणजे खंडाळा या तालुक्यामध्ये थोडक्यात आहे. पर्याय नंबर याचं जे की सी हे उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न 12वा, सातारा जिल्हा कोणत्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की शिवाजी विद्यापीठ या जे आहे कार्यक्षेत्रामध्ये येतं, म्हणून पर्याय नंबर याचं बी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 13वा, युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस ज्याला आपण UPI असं म्हणतो, तर UPI स्वीकारणारा पहिला युरोपियन देश कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ड, फ्रान्स हा जो देश आहे UPI स्वीकारणारा पहिला युरोपियन देश आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 14वा, एक्सपोर्ट्स इम्पोर्ट बँक ऑफ इंडियाने कोणत्या ठिकाणी कार्यालयाचे उद्घाटन केले खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की नैरोबी जे की केनिया या देशामध्ये आहे आणि या देशामध्ये थोडक्यामध्ये एक्झिम बँकेने जे आहे कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे. पर्याय नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 15वा प्रश्न, सायबर फसवणुकीसाठी केंद्र सरकारने कोणते तक्रार पोर्टल सुरू केलं आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की सी, ज्याला आपण चक्षु असं म्हणतो, हे पोर्टल जे आहे ते सुरू केलेलं आहे. त्यानंतरचा आपला पुढील 16वा प्रश्न, पहिला शिवसन्मान पुरस्कार कोणाला जाहीर झाला खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, नरेंद्र मोदी यांना जो आहे पहिला शिवसन्मान पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतरचा आपला 17वा प्रश्न, भारतामध्ये जगातील एकूण बालकांपैकी किती टक्के बालके कुपोषित आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, 40% बालके कुपोषित आहेत. त्यानंतरचा आपला 18वा प्रश्न असा आहे, आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी कशावर आधारित आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, अणुअंक ज्यालाच आपण ॲटॉमिक नंबर असं देखील म्हणतो, तर याच्या आधारावर जे की मांडणी आहे. त्यानंतरचा 19वा प्रश्न, मानवी गलगंड कशाशी संबंधित आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, जे की याचं उत्तर सर्वच होणार असेल. म्हणजेच काय, तर जे की अन्नातील कमतरता ज्यामध्ये आपण आयोडीनची कमतरता असं म्हणतो, त्यानंतर आवटी ग्रंथीच्या जास्त वेगाने कार्य होणे हे ते सर्व असेल. त्यामुळे पर्याय नंबर याचं जे की सी हे उत्तर होणार असेल. वरीलपैकी जे की सर्व या ठिकाणी हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला 20वा प्रश्न, पुढीलपैकी कोणता रोग वंशागत आहे यापैकी कोणता रोग आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की 1 व 2 दोन्ही, म्हणजे की उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे दोन्ही जे आहे थोडक्यामध्ये वंशागत येणारे आजार आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 21वा प्रश्न आपला, मलेरिया रोग कशामुळे होतो खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की प्लाझ्मोडियम यामुळे जो आहे मलेरिया हा जो आहे तो रोग होतो, म्हणून पर्याय नंबर याचं ए हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 22वा प्रश्न, उच्चतानासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सेवनाचे प्रमाण किती असावे लागतं, जे की प्रतिदिन म्हटलेलं आहे या ठिकाणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, 5 ग्रॅम एवढं जे आहे जे की सेवनाचं प्रमाण असायला पाहिजे. त्यानंतरचा आपला 23वा प्रश्न, पेशी अतिशीत स्थितीमध्ये साठवण्यासाठी काय वापरतात? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की सी, नायट्रोजन हे जे आहे ते वापरलं जातं. तर वनस्पतीजन्य पदार्थ किंवा प्राणी पेशी अतिशीत जे की स्थितीमध्ये, ज्याला आपण 1960 जे काही 196 सेंटीग्रेडला जे साठवण्यासाठी द्रवरूपाचा थोडक्यामध्ये नायट्रोजनचा जो वापर जो आहे त्या ठिकाणी करतात, म्हणून पर्याय नंबर याचं सी हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न
धातूंमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार डॅश असते, जे की क्रम या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे. तर धातूमधील विद्युत चालकता चढत्या क्रमाने कोणता क्रम आहे असा थोडक्यात. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की बी, ज्यालाच की नाही, या ठिकाणी बी नाही येऊ शकणार. तर या ठिकाणी जी येणारा पर्याय आहे तो आहे ऑप्शन नंबरचा ए पर्याय येऊ शकतो, ज्यामध्ये ॲल्युमिनियम, त्यानंतर सीयू, त्यानंतर आर्गॉन हे जे आहे या ठिकाणी येणार आहे. म्हणजे की ॲल्युमिनियम, कॉपर आणि आर्गॉन हा जो आहे क्रम या ठिकाणी येणारा असेल. म्हणून पर्याय नंबर याचं काय आहे, तर पर्याय नंबर याचं ए हा थोडक्यामध्ये येणारा असेल. त्यानंतरचा 25वा प्रश्न, बँकांना रिझर्व्ह बँकेजवळ ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजे काय? तर त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं CRR असं जे आहे त्याला संबोधलं जातं, जे की रिझर्व्ह बँकाजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजे CRR त्याला असं म्हटलं जातं. त्यानंतरचा 26वा प्रश्न, DNS संज्ञा कशासाठी वापरली जाते? DNS, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ए, डोमेन नेम सिस्टम यासाठी जे आहे DNS ही जी संज्ञा जी आहे ती वापरली जाते. तुम्हाला परीक्षेमध्ये DNS याचं पूर्ण रूप सांगा असा देखील अर्थ येऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर 27वा प्रश्न, खालीलपैकी कोणती प्रोग्रॅमिंग लँग्वेज नाही? तर यापैकी, तर यात जे उत्तर आहे, याचे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की सी, मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे जे आहे थोडक्यामध्ये जे की प्रोग्रॅमिंग लँग्वेज यापैकी नाही. त्यानंतरचा 28वा प्रश्न, व्हिडिओ मेलद्वारे आम्ही काय पाठवू शकतो? जे की यापैकी खालीलपैकी, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की डी, हे सर्व ज्यामध्ये ग्राफिक्स, व्हिडिओ क्लिप्स, व्हिडिओ संदेश हे सर्व काही आपण व्हिडिओ मेलद्वारे आपण पाठवू शकतो. म्हणून पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा पुढीलपैकी आपला 29वा प्रश्न, जमिनीला काळा रंग कशामुळे येतो? तर यापैकी आपल्याला विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर यापैकी जे की पर्याय नंबर याचं होणारं उत्तर आहे जे आहे पर्याय नंबर 1, जे की ह्युमस यामुळे जे आहे थोडक्यामध्ये जमिनीला हा काळा रंग येतो, ज्यामुळे त्यालाच आपण पर्यायामध्ये टिटो निफोरस आणि मॅग्नेटिक कंपाऊंड हे देखील यामधलंच आहे. त्यामुळे ह्यामुळे देखील जमिनीला जो की काळा रंग हा जो आहे यामुळे जो की मिळणारा आहे. याचं उत्तर काय होणार असेल, जे की पर्याय नंबर याचं उत्तर ए हे उत्तर अचूक उत्तर होणारं असेल मित्रांनो. तर हे संपूर्ण जे क्वेश्चन्स होते जे की आता मागेल्या झालेल्या DCC बँकांच्या परीक्षामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत मित्रांनो. आणि जर तुम्हाला या सर्व प्रश्नांची PDFs किंवा प्रश्नपत्रिका हव्या असतील तर लगेचच्या लगेच आपला जो क्रॅश कोर्स आहे तो जॉईन करून घ्या. त्यामुळे तुम्हाला हे सर्व प्रश्न आपण उपलब्ध करून देऊ. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.